वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। बुधवारी आली आहे अधिक मासातील संकष्टी चतुर्थी। 3 वर्षांनी एकदाच येणाऱ्या या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। आणि या पवित्र दिवशी जर तुम्ही फक्त एका सुपारीचा हा छोटासा पण तितकाच प्रभावी उपाय केला तर विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन विवाह जुळतात, घरातील पैशांची अडचण कमी होण्यासाठी मदत मिळते, कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसू लागतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। विशेष म्हणजे हा उपाय अधिक मासात येत असल्यामुळे त्याचे महत्त्व 1000 पटींनी वाढते। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाव अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। मंडळी, लवकर विवाह होण्यासाठी आणि लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी कमेंटमध्ये ओम श्री गणेशम विघ्नेशम विवाहार्थे ते नमः आणि ओम गंग गणपतये नमः नक्की लिहा। गणपती बाप्पा तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप विशेष महत्त्व दिलं जातं, पण अधिक मासात येणारी विभुवन संकष्टी चतुर्थी आणखी प्रभावी मानली जाते। कारण अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या काळात केलेली पूजा, जप, उपाय आणि सेवा यांना विशेष पुण्य प्राप्त होतं। म्हणूनच या काळात गणपती बाप्पांची सेवा केली तर संकट दूर होण्यासाठी आणि जीवनात चांगले बदल घडण्यासाठी मदत मिळते असं मानलं जातं। बऱ्याच जणांच्या घरात आज काय परिस्थिती आहे बघा। पैसा येतो पण टिकत नाही, कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही, घरात सतत तणाव, चिंता, वादविवाद सुरू असतात। काहींच्या घरात तर एखादं काम पूर्ण होईपर्यंत दुसरी अडचण समोर उभी राहते। कोणाच्या व्यवसायात नुकसान होतंय, कोणाला नोकरीत अडथळे येत आहेत, तर कोणाच्या डोक्यावर कर्ज वाढत चालले आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मेहनत करूनही मनासारखा फळ मिळत नाही। अशा वेळी काही लोक खूप खचून जातात। आपल्याच नशिबात काय इतके अडचणी असा प्रश्न मनात येतो। पण मंडळी, काही वेळा घरात नकारात्मकता वाढलेली असते, काही वेळा बाहेरच्या लोकांची नजर लागते, काही वेळा आपल्या घरातील शुभ ऊर्जा कमी होते आणि म्हणूनच अशा वेळी देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा दोन्हीची गरज असते। बुधवारी आलेली विभुवन संकष्टी चतुर्थी हा तसाच एक खास दिवस आहे। या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं असं मानलं जातं। त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप प्रभावी मानले जातात। विशेष म्हणजे बुधवार हा स्वतः गणपती बाप्पांचा वार मानला जातो आणि अधिक मास, बुधवार आणि विभुवन संकष्टी चतुर्थी असा दुर्मिळ योग वारंवार येत नाही। म्हणून बुधवारी तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा। उपवास केला नाही तरी चालेल, पण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय जरूर करा, कारण सुपारीला आपल्या पूजेमध्ये खूप शुभ मानलं जातं। अनेक ठिकाणी सुपारीलाच गणपतीचं स्वरूप मानून पूजा केली जाते। म्हणून जेव्हा आपण योग्य पद्धतीने सुपारीचा उपाय करतो तेव्हा घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी मदत मिळते असं मानलं जातं। हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांच्या घरात सतत आर्थिक अडचणी असतात, पैसा येऊनही हातात राहत नाही, कर्ज फेडण्याचा प्रयत्न करूनही कर्ज कमी होत नाही, व्यवसायात ग्राहक येत नाहीत, घरात सतत आजारपणावर खर्च होतो, मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात किंवा घरात कोणतंही शुभ काम वारंवार अडतं। काही लोक सांगतात, आमच्या घरात आधी सगळं चांगलं होतं पण अचानक सगळं बिघडायला लागलं। अशा वेळी घरावर नकारात्मक प्रभाव वाढलेला असतो असं मानलं जातं। म्हणून हा उपाय घरासाठी संरक्षण कवचासारखा मानला जातो। बुधवारी सकाळी शक्य असेल तर लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं। स्नान करताना पाण्यात थोडंसं लाल चंदन टाकलं तरी खूप चांगलं मानलं जातं। त्यामुळे मन शांत होतं आणि सकारात्मक भावना निर्माण होतात। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची मनापासून पूजा करायची। गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा, हळद, कुंकू, अक्षदा वाहायच्या, शक्य असेल तर दुर्वा अर्पण करायच्या, थोडासा गूळ आणि खोबरं नैवेद्य म्हणून ठेवायचं आणि मग मन शांत करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की बाप्पा, आमच्या घरातील संकट दूर करा, आमच्या कष्टाला यश द्या, घरात सुख, शांती आणि भरभराट राहू द्या। मंडळी, आता हा सुपारीचा उपाय नेमका कसा करायचा हे खूप लक्ष देऊन समजून घ्या, कारण उपाय छोटा असला तरी तो श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केला तर त्याचा चांगला परिणाम जाणवू लागतो। विशेष म्हणजे अधिक मासात केलेले उपाय हे खूप प्रभावी मानले जातात। त्यामुळे बुधवारचा हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका।
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नवीन सुपारी घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आधी पूजेमध्ये वापरलेली सुपारी वापरायची नाही. अगदी नवीन आणि स्वच्छ सुपारी घ्यायची. आणि खाण्याची सुपारी नाही, तर पूजेसाठी वापरली जाणारी छोटी सुपारी घ्यायची आहे. सोबतच तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाचा कलावा किंवा नक्षासूत्र लागणार आहे. हा धागा पूजा साहित्याच्या दुकानात सहज मिळतो. हा धागा खूप शुभ मानला जातो, कारण रक्षासूत्र म्हणजे संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच हा धागा सुपारीवर बांधला जातो. उपाय करताना शक्यतो जमिनीवर थेट बसू नका. एखादा आसन घ्या, चटाई घ्या किंवा पाटावर बसा, कारण पूजा आणि उपाय करताना स्थिरता आणि शांतता खूप महत्त्वाची असते. सर्वात आधी देवघरात दिवा लावायचा, अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करत हा उपाय सुरू करायचा. आता ती सुपारी एका ताटात किंवा ताम्हणात ठेवायची. त्यावर थोडंसं स्वच्छ पाणी टाकायचं. काही जण पंचामृतानेही अभिषेक करतात, तेही करू शकता, पण करताना मनात श्रद्धा असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा अभिषेक करताना सतत ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. हळू आवाजात जप केला तरी चालेल, पण मन एकाग्र असलं पाहिजे, कारण मंत्रामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते असं मानलं जातं. यानंतर ती सुपारी स्वच्छ कापडाने हलक्या हाताने पुसून घ्यायची आणि मग आपण घेतलेला लाल पिवळा रक्षासूत्र धागा त्या सुपारीवर बांधायला सुरुवात करायची. धागा बांधताना घाई करू नका. शांतपणे आणि श्रद्धेने बांधा आणि प्रत्येक वेळी ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत राहा. संपूर्ण सुपारीभोवती तो धागा व्यवस्थित गुंडाळायचा, कारण ही सुपारी आता फक्त सुपारी राहत नाही, तर ती गणपती बाप्पांच्या कृपेचं प्रतीक मानली जाते. मंडळी, अनेक लोक हा उपाय खूप श्रद्धेने करतात. काही जण तर प्रत्येक संकष्टीलाही सेवा करतात, कारण त्यांना घरात सकारात्मक बदल जाणवतात. घरातील वातावरण शांत होतं, पैशांच्या अडचणी थोड्या थोड्या कमी व्हायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला धीर मिळतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक ठिकाणी फक्त उपाय सांगितले जातात, पण त्यामागचं महत्त्व सांगितलं जात नाही. आता धागा बांधून झाल्यानंतर एक लाल रंगाचं स्वच्छ कापड घ्यायचं. लाल रंग हा शुभ आणि मंगल मानला जातो. विशेषतः गणपती आणि लक्ष्मी पूजेमध्ये लाल रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. ते कापड गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आणि त्यावर ही अभिमंत्रित केलेली सुपारी ठेवायची. त्यानंतर सुपारीला हळद, कुंकू आणि अक्षदा व्हायच्या, अगरबत्ती ओवळायची आणि मनापासून प्रार्थना करायची. प्रार्थना करताना तुमच्या घरातील अडचणी स्पष्टपणे बाप्पांसमोर बोला. घरात सुख राहू द्या, कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा, मुलांचे रक्षण करा, व्यवसायात यश द्या. जे काही मनात आहे ते सगळं श्रद्धेने बोला, कारण देवापासून काही लपलेलं नसतं. आणि जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा मनालाच खूप शांतता मिळते. यानंतर त्या लाल कापडामध्ये ही सुपारी बांधून छोटीशी पोटली तयार करायची. गाठ व्यवस्थित मारायची आणि ही पोटलीच पुढे घरासाठी संरक्षण कवचासारखी मानली जाते. ही पोटली घरात कुठे ठेवायची, मुख्य दरवाजावर कशी बांधायची, पैशांची अडचण असेल तर कुठे ठेवायची, व्यवसायासाठी काय करायचं, हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मंडळी, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ही जी सुपारीची पोटली आपण तयार केली आहे ती नेमक्या ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण वेगवेगळ्या समस्यांसाठी ही पोटली वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जाते. सर्वप्रथम, जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील, घरात भांडणं होत असतील, नजर दोष जाणवत असेल, घरात पैसा येत असूनही टिकत नसेल किंवा घरात सतत नकारात्मक वातावरण वाटत असेल, तर ही सुपारीची पोटली तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायची आहे. मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं ठिकाण मानलं जातं. चांगली ऊर्जासुद्धा तिथूनच घरात येते आणि नकारात्मकताही तिथूनच प्रवेश करते असं मानलं जातं. म्हणून जेव्हा ही अभिमंत्रित सुपारी मुख्य दरवाजाजवळ ठेवली जाते तेव्हा घरावर संरक्षण कवच तयार होतं असं मानलं जातं. तुम्ही ही पोटली दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधू शकता किंवा वरच्या बाजूला जागा असेल तर तिथे ठेवू शकता. काही जण दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवतात, पण ती स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. मंडळी, अनेक वेळा घरात काही ना काही अडथळे सुरूच असतात. एखादं काम होत होतं आणि अचानक अडतं. पैसा यायच्या आधीच खर्च समोर उभा राहतो. मुलांच्या शिक्षणात समस्या येतात. घरात आजारपण वाढतं आणि काही वेळा कारणही समजत नाही.
अशावेळी हा उपाय श्रद्धेने केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी मदत मिळते असं मानलं जातं. विशेष म्हणजे अधिक मासात केलेला हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. आता ज्यांना पैशांची खूप अडचण आहे त्यांनी ही सुपारी वेगळ्या पद्धतीने वापरायची आहे. जर पैसा हातात टिकत नसेल, सतत उसने पैसे घ्यावे लागत असतील, कर्ज कमी होत नसेल, तर ही अभिमंत्रित सुपारी तुम्ही तुमच्या पैशांच्या कपाटात, तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवायची. काही जण ती पर्समध्येही ठेवतात, पण ती आदराने ठेवायची, कारण ती फक्त वस्तू नसून श्रद्धेचं प्रतीक मानली जाते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त उपाय केला की लगेच चमत्कार होईल, पण तसं नसतं मंडळी. उपायासोबत प्रामाणिक मेहनतही खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण मेहनत आणि श्रद्धा दोन्ही ठेवतो तेव्हा मार्ग नक्की दिसायला लागतो. ज्यांचा व्यवसाय आहे, दुकान आहे, उद्योग आहे, पण ग्राहक येत नाहीत, कामात बरकत नाही, सतत नुकसान होते, तर त्यांनी ही सुपारी व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची. दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही पोटली बांधली तरी चालते किंवा गल्ल्याजवळ ठेवली तरी चालते. अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात, कारण व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहणं खूप महत्त्वाचं असतं. आता काही आईवडिलांना मुलांबद्दल खूप चिंता असते. मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, सतत भीती वाटते, मुलं वारंवार आजारी पडतात, बाहेर गेल्यावर नजर लागल्यासारखं वाटतं. अशावेळी ही छोटी सुपारीची पोटली मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये ठेवली जाते, पण ती नीट आणि सुरक्षित ठेवायची. यामागची भावना एकच असते, मुलांचं रक्षण व्हावं आणि त्यांना चांगली बुद्धी मिळावी. मंडळी, या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, कारण श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात आणि गणपती बाप्पांवर विश्वास ठेवून केलेली प्रार्थना मनाला खूप धैर्य देते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अधिक मासात येणाऱ्या विभुवन संकष्टी चतुर्थीचं महत्त्व खूप कमी लोक सविस्तर सांगतात. मंडळी, आता बुधवारी संध्याकाळी करायचा अत्यंत महत्त्वाचा उपाय समजून घ्या. हा उपाय घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी, लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी खूप शुभ मानला जातो. बुधवारी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो त्या वेळेत, म्हणजे साधारण 6 नंतर ते रात्री 9:30 पर्यंत तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्यावर एक चौमुखी दिवा लावायचा आहे. हा दिवा मातीचा असला तरी चालेल किंवा कणकेचा दिवा तयार केला तरी चालेल. त्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आणि 4ही दिशांना 4 वाती ठेवायचा, म्हणून त्याला चौमुखी दिवा म्हटलं जातं. हा दिवा उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा, पण थेट जमिनीवर ठेवू नका. खाली छोटी प्लेट ठेवा, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावर दिवा ठेवा. असं का करतात माहीत आहे का? कारण तांदूळ हे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि उंबरठा म्हणजे घरात येणाऱ्या ऊर्जेचा मार्ग मानला जातो. म्हणून या ठिकाणी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. 4 वातींचा अर्थही खूप सुंदर सांगितला जातो. जीवनाच्या 4ही दिशांनी प्रगती व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुख, शांती आणि धान यावं अशी भावना ठेवून हा दिवा लावला जातो. विशेष म्हणजे बुधवारी आणि अधिक मासातील विभुवन संकष्टी चतुर्थी एकत्र आली आहे, त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची कृपा लवकर मिळते असं मानलं जातं. दिवा लावल्यानंतर त्यामध्ये 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगेला आपल्या पूजेमध्ये खूप शुभ मानलं जातं. घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी लवंग उपयोगी मानली जाते. मंडळी, अनेक जण सांगतात की घरात अचानक तणाव वाढतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात, मन शांत राहत नाही, पैसा असूनही समाधान नसतं. अशावेळी घरात सकारात्मक वातावरण असणं खूप गरजेचं असतं. म्हणून बुधवारी हा दिवा श्रद्धेने जरूर लावा. दिवा लावल्यानंतर हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. गणपती बाप्पा, आमच्या घरातील संकट दूर करा, आमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट राहू द्या. एवढं मनापासून बोललं तरी पुरेसं आहे. यानंतर अजून एक छोटासा पण प्रभावी उपाय करायचा आहे. 2 कापूरवड्या घ्यायच्या आणि 2 लवंगा घ्यायच्या, त्या एका भांड्यात ठेवून प्रज्वलित करायच्या आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा. धूर फिरवताना ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा. जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत मंत्र जप करत राहायचा.
हा धूर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊ द्या. विशेषतः जिथे जास्त तणाव वाटतो, जिथे अंधार असतो त्या ठिकाणी नक्की फिरवा. कारण कापूर आणि लवंग यांचा सुगंध वातावरण शुद्ध करण्यासाठी उपयोगी मानला जातो. त्यामुळे मनालाही शांत वाटतं आणि घरात प्रसन्नता निर्माण होते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक फक्त उपाय सांगतात, पण तो कधी आणि कसा करायचा हे व्यवस्थित सांगत नाहीत. आता ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी बुधवारी एक विशेष गोष्ट नक्की करायची आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन 1 वाटी मसूर डाळ अर्पण करायची आणि मनापासून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची. पण लक्षात ठेवा मंडळी, फक्त उपाय करून उपयोग होत नाही. उपायासोबत मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले विचारही खूप महत्त्वाचे असतात. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, आपल्या मेहनतीला यश मिळवून देतो. म्हणून श्रद्धा सोडू नका. संकट कायमची राहत नाहीत. गणपती बाप्पांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः नक्की लिहा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो. श्री स्वामी समर्थ.